करिए, नस नस मेरी खोले, हाय कुछ करिए, कुछ करिए, बस बस बड़ा बोले, अब कुछ करिए। ओ कोई तो चल सिद्ध फड़िए, तू बेतरिए या मरिए, हाय कोई तो चल सिद्ध फड़िए, तू बेतरिए या मरिए। चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया। Nowhere to run, nowhere to hide. This is the time, let's do or die. Nowhere to run, nowhere to hide. This is the time, let's do or die. Exact Vande Mataram के लिए तैयार होंगे तैयार अब। Exact Southern कूचों में गलियों में, राशन की फलियों में, बैलों में बीजों में, ईदों में बीजों में, रेतों के दानों में, फिल्मों के गानों में, सड़कों के गड्ढों में, बातों के अड्डों में, उनका राज भर ले, 10-12 बार कर ले, रहना न यार पीछे, कितना भी कोई खींचे, टस है ना मस है जी, जिद है तो जिद है जी, किसना यूं ही किसना यूं ही किसना यूं ही बस करिए। कोई तो चल सिद्ध फड़िए, तू बेतरिए या मरिए, हाय कोई तो चल सिद्ध फड़िए, तू बेतरिए या मरिए। चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया। Nowhere to run, nowhere to hide. This is the time, let's do or die. Nowhere to run, nowhere to hide. This is the time, let's do or die. के लिए तैयार होंगे तैयार अब। तिरंगा प्यारा घंटा उनका है हमारा, सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को उच्चार है हमारा,
विजयी विश्व तिरंगा प्यारा, शान नहीं सकी जाने पाई, चाहे जान भले ही जाए, विश्व शांति करके दिखलाए, तब होवे प्रण पूर्ण हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, रहे हमारा, रहे हमारा. भीती नाभा तुझी मुळी कडकडाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला सभापती जिभा, सह्याद्रीचा सिंह गर्जा शिवशंभूला. छातीवरी घोरली अभिमानाची लेख, देश गौरवासाठी जिजा, दिल्लीचे ही रत्नाची महाराष्ट्र माझा. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. रास्ते में चलूंगा ना डर डर के, चाहे मुझे जीना पड़े मर मर के, मंजिल से पहले ना लूंगा कहीं दम, आगे ही आगे बढ़ाऊंगा कदम, दहने बाएं थम. नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद.
पडलं ते पडलं पडलं म्हणजे खाली पडलं वॉटर कळत ना
करना है वो तो करके ही हम जाएंगे। आने वाले कल फिर आकर मौसम नया बनाएंगे। मौत फरोशों से कह दो अब उनको हम दफनाएंगे। अपने अपने नापों का वो खुद ही कफन से लाएंगे। आवाज तिरंगा है, ऐलान तिरंगा है। आवाज तिरंगा है, ऐलान तिरंगा है। मेरी जान तिरंगा है, मेरी जान तिरंगा है। खातिर कसम है हमको अपना शीश कटा देंगे। अपना शीश कटा देंगे। जितना भी इस जिस्म में बाकी सारा लहू बहा देंगे। सारा लहू बहा देंगे। इसकी खातिर जो ठानेंगे वो करके दिखला देंगे। अपनी धरती के आगे हम सारा गगन झुका देंगे। ईमान तिरंगा है, भगवान तिरंगा है। ईमान तिरंगा है, भगवान तिरंगा है। मेरी जान तिरंगा है, मेरी जान तिरंगा है। ये आन तिरंगा है, ये शान तिरंगा है। मेरी जान तिरंगा है, मेरी जान तिरंगा है। अरमान तिरंगा है, अभिमान तिरंगा है। मेरी जान तिरंगा है, ये आन तिरंगा है, ये शान तिरंगा है। एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर।
ती जिभा सह्याद्रीचा सिंह गरजता शिवशंभूला जा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही रंगनाथी तो महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा का अंग पुढं हम फौजी इस देश की धड़कन है, हर दिल का हम प्यार माँ की तड़पन है. हम फौजी इस देश की धड़कन है, हर दिल का हम प्यार माँ की तड़पन है. पूरा करके चले हर वचन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. अब तुम्हारे हवाले वतन साथियों.
खुशबू बन के बहारों में आएंगे हम, चांद तारों में भी झिलमिलाएंगे हम। खुशबू बन के बहारों में आएंगे हम, चांद तारों में भी झिलमिलाएंगे हम। याद करना हमेशा हमें तुम, मगर ना भिगोना कभी तुम नयन साथियों। ना भिगोना कभी तुम नयन साथियों, ना भिगोना कभी तुम नयन साथियों, नयन साथियों। अब तुम्हारे हवाले वतन साथियों, हम फौजी इस देश की धड़कन है। हर दिल का हम प्यार माँ के दर्पण है। पूरा करके चले हर वचन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। अब तुम्हारे हवाले वतन साथियों। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। चाहे गर्दन कटे, खून चाहे बहे, गम न लेकिन गुलामी का धरती सहे। चाहे गर्दन कटे, खून चाहे बहे, गम न लेकिन गुलामी का धरती सहे। आसमानों से ऊंचा तिरंगा रहे, आसमानों से ऊंचा तिरंगा रहे। दिल से बुझने ना दो ये अगन साथियों, अगन साथियों, 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 साथियों। अब तुम्हारे हवाले वतन साथियों। दत्तू सुखदेव साहेब यांनी 5 वर्ष देश सेवा केली. जुने सैनिक येते 1967 ते 1973 साली त्यांनी आपले सर्व देशासाठी. आणि विजय शेठ यांनी सुद्धा 16 वर्ष देशाचे 1985 ते 2001 पर्यंत सर्व्हिस दिली. निसार रजोरी गुवाहाटी पुणे त्यांचं इंजिनिअरिंग. अरुण भाऊसाहेब शिंदे, त्याच्यानंतर विठ्ठल धोंडीभाऊ जाधव यांचा सत्कार स्वतः घेतील. विठ्ठल भाऊ या, विठ्ठल भाऊ त्यांचा सत्कार घेण्यासाठी प्रबोध मंडलिक सेवेसाठी तयार करू नका, त्याची सेवा चालू आहे. विठ्ठलराव यांनी 1980 ते 1997 अशी 17 वर्षाची सेवा ते दिल्ली प्रोटोकॉल VIP प्रोटोकॉल ड्युटी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये केलेली आहे. आउटस्टँडिंग सर्व्हिस इम्पॉर्टंट ड्युटी त्यांच्या विजिलन्स और डिसिप्लिन डिपार्टमेंटमध्ये करून आफ्टर रिटायरमेंट टाटा मोटर्समध्ये त्यांनी
चांगलं आपलं संजय पांडुरंग थोरात यांचा सत्कार घेण्यासाठी लता संजय आणि संजय पांडुरंग थोरात यांनी स्टेजवर उभे राहावे. त्यांचा सत्कार शिवाजी पवार, ज्ञानदेव बाबाजी गायकवाड, त्यांचे वडील पण जे सेवक होते ते सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशन, त्यांचा पुतण्या ते सुद्धा ते सेवक आहेत. खूप मोठं देशाच्या सुरक्षेसाठी योगदान 24 वर्षाची पूर्ण देशाला योगदान देणारी सर्विस त्यांनी दिलेली. त्यानंतर सुरेश बाबूराव खामकर त्यांचा सत्कार घेण्यासाठी गंगूबाई बाबूराव खामकर आणि सुनंदा सुरेश खामकर, आई आणि पत्नी यांचा सत्कार देण्यासाठी ज्ञानदेव बाबाजी गायकवाड. मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. हो आज रंग दे, हो माए रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, 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 माए रंग दे बसंती चोला. आजादी को चली बहाने दीवानों की टोलियां, आजादी को चली बहाने दीवानों की टोलियां, खून से अपने लिख देंगे हम इंकलाब की बोलियां, हम वापस लौटेंगे लेकर आजादी का टोला. मेरा रंग दे, ओ मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे बसंती चोला. ये वो चोला है कि जिस पे रंग चढ़े न दूजा, ये वो चोला है कि जिस पे रंग चढ़े न दूजा. हमने तो बचपन से की थी इस चोले की पूजा, कल तक जो चिंगारी थी वो आज बनी है शोला. मेरा रंग दे, ओ मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. हो आज रंग दे, माया रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, 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 माए रंग दे बसंती चोला. मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, हो मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. हो आज रंग दे, हो माए रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, माए मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे बसंती चोला. सपने में देखा था जिसको आज वही दिन आया है, सपने में देखा था जिसको आज वही दिन आया है. सूली के उस पार खड़ी है, माँ ने हमें बुलाया है. आज मौत के पलड़े में जीवन को हमने तोला. मेरा रंग दे, ओ मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. आज रंग दे, माए रंग दे, मेरा रंग दे बसंती
उपस्थित असलेले बंधू भगिनी बालमित्र सर्व मान्यवर व्यक्ती आणि आलेले सर्व पाहुणे मंडळी सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो की आज स्वातंत्र्य दिवस साजरा होतो. आज स्वातंत्र्य दिवस सहज साजरा नाही, सहज साजरा झालेला नाही. यासाठी फार मोठे बलिदान झाले. लोक फासावर गेले, जेल भोगल्या. भूमिगत झाले. आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पुन्हा धन्यवाद. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. स्मृतिचिन्हांचं खरं तर लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. ज्या ज्या मान्यवरांचा इथे नामोल्लेख करते आपण मंचावरती या. खरं तर आपण दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन या ठिकाणी करत आहोत. मी विनंती करतो मान्यवरांना आपण मंचावरती या आणि दीप प्रज्वलन करा. ज्यांच्या शुभ हस्ते खरं तर आता लोकार्पण सोहळा संपन्न झाला. मंडळी, स्वातंत्र्याच्या अगोदर आपण संग्राम भारत माता की, वंदे. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, राष्ट्रपती पुरस्कार, शौर्य चक्र व सेना मेडलने सन्मानित आपल्या लातूर भूमीचे व महाराष्ट्राचे युद्धवीर कर्नल सचिन रंधाळे साहेब, आपले स्वागत आहे. उपस्थित अधिकारी, आजी माजी सैनिक, वीर माता, वीर पत्नी, सैनिकांचे कुटुंबीय, पानोली ग्रामपंचायतचे सदस्य व आजी माजी सरपंच श्री संदीप शेठ गाडेकर, पंचक्रोशीतील मान्यवर, ग्रामस्थ, आप्तेष्ट, मित्रपरिवार आणि माझ्या पानोलीच्या माता बंधू भगिनींनो, आजचा दिवस हा केवळ स्वातंत्र्य दिन नाही, तर आजचा दिवस हा पानोलीच्या इतिहासातील अभिमानाचा दिवस आहे. कारण आज आपल्या गावामध्ये केवळ एक 106 mm लॉकेट ट्रंक्चर गन हे युद्ध स्मृती चिन्ह उभे राहत नाही, तर आपल्या सैनिकांच्या शौर्याचा इतिहास, त्याच्या त्यागाची साक्ष आणि भावी पिढीसाठी प्रेरणेचे दीप प्रज्वलन होत आहे. मित्रांनो, एखाद्या गावाला युद्ध स्मृती चिन्ह मिळणे हे अत्यंत सन्मानाची बाब आहे. यासाठी विविध स्तरावर पडताळणी, शिफारसी आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. आज पानोलीला मिळालेली ही रॉकेट लॉन्चर गन म्हणजे आपल्या गावातील सैनिकांच्या देशसेवेची राष्ट्रीय पातळीवरील दखल आहे. ही केवळ तोप नाही, ही आपल्या सैनिकांची शौर्याची ओळख आहे, आपल्या गावाच्या देशभक्तीची मानाची पावती आहे. पानोलीची माती सैनिक घडवणारी माती आहे. या भूमीने केवळ शेती केली नाही, तर ह्या भूमीने सैनिकही घडवले आहेत. दुसऱ्या महायुद्धापासून तर आजपर्यंत अनेक सैनिकांनी देशाच्या विविध भागांमध्ये सेवा बजावली आहे. विदेशात असो किंवा देशात असो, पूर्ण निस्वार्थपणे काम केलेलं आहे. आज आपल्या गावातील 70 पेक्षा जास्त सैनिकांनी देशासाठी आपले योगदान दिलेले आहे. काहींनी सीमेवरती लढताना शौर्य गाजवले, काहींनी आपल्या शरीराचा अवयव गमावला, काहींनी आयुष्यातील सुवर्ण काळ राष्ट्रासाठी घातला,
तर काही सैनिक आजही देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याचा गाजावाजा झाला नसला पण त्यांच्यामुळे आपण आज सुरक्षित आहोत. सैनिक हा पगारासाठी सैनिक होत नाही, तर सैनिक हा राष्ट्रप्रेमासाठी सैनिक होतो. रणांगणावर उभा असलेला सैनिक स्वतःच्या जीवापेक्षा देशाच्या सुरक्षेला जास्त महत्त्व देत असतो. माझा जीव गेला तरी चालेल पण माझ्या देशाचा तिरंगा कधी झुकता कामा नाही. ही भावना पैशाने विकत घेता येत नाही, तो फक्त संस्कारातून निर्माण होते. आज ज्यांनी या सैनिकांना जन्म दिला आहे, ज्या पत्नी त्या सैनिकाचा परिवार पाठीमागे सांभाळतात, त्या आज इथं उपस्थित आहेत. संत तुकाराम महाराजांनी जसं सांगितले आहे की वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. संतांच्या या शिकवणीचा अर्थ असा आहे की संपूर्ण विश्वच आपले कुटुंब आहे. सैनिक हा तो केवळ आपल्या कुटुंबासाठी जगत नाही, तो संपूर्ण राष्ट्राला आपले कुटुंब मानतो. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी कर्मयोगाचा संदेश दिलेला आहे. कर्तृत्वाला सर्वोच्च स्थान दिले आहे. सैनिकांचे संपूर्ण जीवन हे कर्मयोगाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. अनेक संत महात्मे सांगतात की सामान्य माणसाला आत्मसाक्षात्कारासाठी अनेक वर्ष तप करावे लागते, पण राष्ट्रासाठी प्राण अर्पण करणारा सैनिक सर्वोच्च त्याग करीत असतो. म्हणूनच शहीद सैनिकाचे बलिदान हे सर्वोच्च त्याग मानले जाते. मित्रांनो, अनेकांना असे वाटते की सैनिकाची जबाबदारी केवळ सीमेपर्यंतच आहे, परंतु सैनिकाच्या कुटुंबाची कल्याणाची जबाबदारीही शासन स्वीकारते. बऱ्याच सैनिकांना आपल्याला काय वेलफेअर भेटतात शासनातर्फे त्याचीही माहिती नसती. सैनिकांच्या मुलांच्यासाठी शिक्षणासाठी शासन विशेष सवलती देते. महाराष्ट्र शासन आणि सैनिक कल्याण विभाग सैनिकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक सहाय्य, प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन या सुविधा उपलब्ध करून देत असतं. सैनिक निवृत्त झाल्यानंतरही त्याची देश सेवा कधी संपत नाही. तो गावामध्ये शिस्त, नेतृत्व, संघटन, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करतो. त्यामुळे सैनिक हा केवळ देशाचाच नव्हे तर गावाच्या विकासाचाही आधारस्तंभ असतो, जे तुम्ही अनुभवत आहे. सैनिक गावाला राष्ट्रभक्तीचे संस्कार देऊ शकतो. आणि विशेष सांगायचं म्हणजे पानोलीची एकजूट हीच खरी ताकद आहे. गावाचा विकास एका व्यक्तीमुळे होत नाही, तर तो सर्वांच्या सहभागातून होतो. आपण मागील 1 महिन्यापासून पाहिले असेल, सैनिक आम्ही ज्यावेळेस ह्या युद्ध स्मृती चिन्हांचं अनावरण करायचं होतं तर आम्हाला पूर्ण गावाने त्याच्यासाठी साथ दिली. गावातील प्रत्येक व्यक्ती आपला वेळ काढून इथं वेळ घालवत होता. कोणी श्रमदान करतो तर कोणी मार्गदर्शन करते. आज आपण एका महत्त्वपूर्ण कार्याची सुरुवात करत आहोत, ती म्हणजे शिव छत्रपती सैनिक कल्याण संस्था. या संस्थेचा उद्देश केवळ सैनिकांचे प्रश्न सोडवणे एवढेच नाही. ही संस्था जी पानोलीमध्ये उभी राहिली आहे ती सर्वांगीण विकासासाठी राहील. गावातील तरुण सैन्य, पोलीस, क्रीडा, शिक्षण, प्रशासकीय सेवा आणि रोजगारांच्या विविध संधीबाबत मार्गदर्शन केले जाईल. शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करू. गावातील विद्यार्थ्यांना योग्य दिशाचंही आम्ही काम करू. उद्या एखादा लहान मुलगा किंवा बाहेरील पाहुणा आला तर तो आपल्या आईच्या किंवा वडिलांच्या हाताला धरील आणि विचारील, बाबा ही तोफ इथंच का ठेवली आहे? ह्या तोफेचं काम तर युद्ध सीमेवरती असतं, ही पानोली गावात तोफ काय करती? तर त्याचे बाबा त्याला आवर्जून सांगतील की बाळा, आपल्या सैनिकांनी, आपल्या गावच्या सैनिकांनी देशाच्या रक्षणासाठी अशा शस्त्रांचा वापर केला आहे. आपल्या गावातील सैनिकही देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करतात. कदाचित एका वाक्यामुळे नवीन सैनिक तयार होईल, कदाचित एखादा अधिकारी घडेल, कदाचित ते समाजसेवकही घडेल. म्हणून ही तोफ भूतकाळाची आठवण नसून भविष्यातील प्रेरणेची एक केंद्र आहे. माझ्या पानोलीकरांनो, आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया की आपण आपल्या तरुण पिढीसाठी काय करू शकतो. वर्तमानाचा आपण अभिमान बाळगूया आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना निवंद्र अभिवादन करूया. पानोलीच्या वीर जवानांना, वीर माता, वीर पत्नी आणि सैनिक कुटुंबांना मानाचा मुजरा करून आणि या युद्ध स्मृती चिन्ह केवळ एक तोफ म्हणून न पाहता शौर्याचं प्रतीक, त्यागाची साक्ष आणि भावी पिढीच्या प्रेरणेचं केंद्र म्हणून स्वीकारूया. जय जवान, जय किसान. धन्यवाद. सुंदर प्रस्तावना आणि सगळी माहिती त्यांनी सांगितलेली आहे. त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. मंडळी, खरं तर देव गाभाऱ्यात आणि दर्शन घ्यायचं नाही, तुम्ही उपस्थित झालात, तुम्हाला सर्वांचं स्वागत करायचं नाही. कार्यक्रमाची प्रस्तावना झालेली आहे, अतिथी मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आपण त्यांच्या या ठिकाणी सत्कार समारंभ या ठिकाणी करतोय. मी सगळ्यात प्रथमतः विनंती करतो सत्कार घेण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचा बारबिंदू राष्ट्रपती सन्मानित आदरणीय कर्नल सचिनजी रंधाळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे.
मी त्यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करतो. सोशल वर्कर आणि सामाजिक कार्यकर्ते तुकारामजी वाखारे साहेबांनी विनंती करतो त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. त्यानंतर सन्मान या ठिकाणी होतोय छत्रपती संभाजी महाराज यांच्या धर्मपत्नी आणि त्यांचे नवे वंशज आदरणीय दीपकराजी शिर्के साहेब राज्यप्रमुख सेल यांचा मात्र सन्मान या ठिकाणी होत आहे. तो सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. आता आपल्याकडे वेळ कमी आहे. नियोजन करताना खूप सत्कार आपण गाड्यांचा गजर करायचा आहे. सत्कारामध्ये साहित्य आपण पाहतोय प्रेमानं विणलेली शाल, प्रेमाचं प्रतीक म्हणजे गुलाब पुष्प आणि भारत देशामध्ये जी जी आपली काही संस्कृती आहे सत्कार करताना जे जे काही साहित्य वापरलं जाते एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सहर्ष स्वागत करत आहोत. कर्नल सचिनजी रंधाळे साहेबांचा सन्मान तुकारामशेठ वाखारे साहेब या ठिकाणी करत आहेत. त्यानंतर सन्मान आपण या ठिकाणी करतोय. यानंतर आपण सन्मान करत आहोत पारनेर तालुका PI आणि आदरणीय त्याचं मात्र उकल होणार नाही तर त्याच्या मुळाशी जाऊन मात्र उपाययोजना केली पाहिजे आणि म्हणून एक सुंदर मात्र या ठिकाणी भागात काम करतायत. PI साहेबांचा सन्मान होतो एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये सगळ्यांनी सहर्ष स्वागत करूया. त्यानंतर आपण सन्मान करतोय संपर्क प्रमुख प्रदेश यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सहर्ष स्वागत करूया. त्यानंतर आदरणीय संपर्क प्रमुख प्रदेश चंद्रकांत गायकवाड साहेबांचा सन्मान शामराव साळवे यांच्या शुभ हस्ते होतोय. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. त्यानंतर रावसाहेबजी हराळ साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. प्रदेश संघटक आहे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करतो. कावरे साहेब प्रदेश संघटक यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये सहर्ष स्वागत करूया. यानंतर रमेश कावरे साहेबांचा सन्मान होतोय. त्यांचा सन्मान करतील माजी सरपंच शिवाजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र सन्मान या ठिकाणी होतोय. त्याचबरोबर अर्जुनचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. अर्जुन दसगुडे शिरूर तालुक्याचे अध्यक्ष साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी विनंती करतो नानाभाऊ खामकर गुरुजींच्या शुभ हस्ते ज्येष्ठ मंडळींच्या शुभ हस्ते कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अर्जुन दसगुडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतो. वॉरंट ऑफिसर कोचिंग साहेबांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. मी तर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सहर्ष स्वागत करूया. कॅप्टन सुभेदार मेजर भास्कररावजी गायकवाड यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर तर भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आपला संघर्ष काही थांबलेला नाहीये. खरं तर 1400 सालापासून तर आत्तापर्यंत अनेक परकीयांनी आपल्यावरती सातत्यानं आक्रमण केलेलं आहे. अगदी 1400 साली मात्र समुद्राच्या मार्गी एक खलासी वास्को द गामा आपल्यावरती अतिक्रमण केलं आणि त्याच्यानंतर सातत्यानं आपल्यावरती अतिक्रमण झालेलं आहे. म्हणजे पोर्तुगीज, डच, त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं इंग्रज असतील, मुघल असतील आणि आत्ता जो काळ आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या पानोली गावाचा जर इतिहास आपण जर सांगितला तर 47च्या अगोदर आणि 47च्या नंतर म्हणजे दुसऱ्या महायुद्धापासून खऱ्या अर्थाने या गावानं या देशाला आत्तापर्यंत अनेक मात्र या ठिकाणी जवान दिलेले आहेत. मागाशी आपण जो 1716 या ठिकाणी पाहिला तर या गावाची लोकसंख्या जी आहे ना ती 2500 आहे आणि 2500 लोकसंख्येमध्ये खऱ्या अर्थानं 50 जवान मात्र देशाची मात्र या ठिकाणी सुरक्षा करते आणि त्यांच्या आईवडिलांचा सन्मान आपण मगाशी केलाय. 87 आईवडिलांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे. त्यापैकी फक्त 20 आईवडिलांचा सन्मान या ठिकाणी राहिला. तो सन्मान खेडकर मॅडमला पण विनंती आहे त्यांनी पण आणि अशोक कामगार गणेश बापू बोलाव, अर्चना गणेश बोलाव,
संतोष भाऊसाहेब शिंदे, तानुबाई भाऊसाहेब शिंदे आणि त्यांच्या पत्नी सचिन शिवाजी काळुके. ओके, आपल्याला विनंती आहे की टाईम थोडा आहे. ज्यांची नावं घेतली आहे त्यांनी कृपा आणि त्यांचे मिसेस तसेच त्यांची आई लीलाबाई जयवंत वाखारे यांनी पुढे यावे. गणर शिवाजी शंकर थोरात, आपण जागेवरतीच थांबावे आणि त्यांच्या पत्नी आपण दोघांनीही जागेवर शिपाई सोन्या बापू गणपत शिंदे, आपणास विनंती आहे की आपण पुढे यावे. विनंती आहे की आपण पुढे यावे सन्मानासाठी. यांना घडवण्यासाठी आपलाही खूप मोठं गायकवाड, आपणास विनंती आहे की आपण पुढे यावे. सैन्यामध्ये मिलिटरी हॉस्पिटलला राहून सैनिकांची आपण सेवा केलेली आहे. शिवाजी शिंदे, आपण आता 25 वर्ष सर्व्हिस केलेली आहे आणि पानोलीच्या ऐतिहासिक पुण्यनगरीमध्ये होतोय. एकदा टाळ्या मंडळी झाल्या पाहिजे. इतका सुंदर कार्यक्रम पानोली गावामध्ये या ठिकाणी केला जातोय. गावाचंही कौतुक करतो, ग्रामपंचायतचंही कौतुक करतो आणि सैनिक संघटनेचे मी कौतुक या ठिकाणी करतो. नायब सुभेदार सोमनाथ बबन गायकवाड आहे. प्रियंका सोमनाथ गायकवाड, आपणास विनंती आहे की आपण पुढे यावे. शिक्षक म्हणून आपण इंडियन आर्मी मध्ये काम करत आहात. आपल्याला आर्मी कमांडर सदन कमांडचं स्पेशल, आपणास विनंती आहे की आपण पुढे यावे. श्रीमती सीताबाई मारुती शिंदे, काश्मीरमध्ये आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये काम केलेलं आहे. आजही ते सेवारत आहेत. विकास मच्छिंद्र वारे आणि श्रीमती समोर यावे. आपण बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये आणि सिंदूर मध्ये अमित विठ्ठल जाधव आणि श्री रमेश धोंडीबा जाधव, आपणास विनंती आहे की आपण समोर यावे. आपल्याला ज्यांच्या हस्ते आपल्याला पुरस्कार भेटतोय त्यांनी 2 वेळा झुंज दिलेली आहे. नेहमी कफन बांधून चालणारे श्री कर्नल रंधाळे साहेब यांचंही विनंती आहे की आपण समोर यावे. यांना विनंती आहे की आपण समोर यावे. आपण टोटल 17 वर्ष सर्व्हिस झालेली आहे आपली आणि आपण सेवारत आहात. हवालदार भरत दत्तात्रय गायकवाड यांच्या आई रंजना दत्तात्रय गायकवाड, विनंती आहे की त्वरित आपण पुढे यावे. आपण DG BSF यांचं अप्रिशिएशन भेटलेलं आहे. हवालदार संदीप रामदास शिंदे आणि त्यांचे वडील रामदास शिंदे, आपणालाही विनंती आहे की आपण अप्रिशिएशन भेटलेलं आहे. महेंद्र ज्ञानदेव शिंदे आणि त्यांचे वडील झालेली आहे. हवालदार, आपल्या दोघांनाही विनंती आहे की आपण समोर यावे. अक्षय भाऊ गाडेकर या दोन्ही आई वडिलांनी आपले दोन्हीही मुलं सैन्यामध्ये सेवेसाठी पाठवलेले आहे. आई जनाबाई अण्णा शिंदे आणि वडील अण्णासाहेब मारुती शिंदे, आपणास दोघांनाही विनंती आहे की आपण समोर यावे. व प्रशांत राजेंद्र थोरात, त्यांचे वडील राजेंद्र पांडुरंग थोरात, आपणास विनंती आहे की आपण समोर यावे. झंजाड यांच्या आई नाना बापूसाहेब झंजाड आणि यांच्या आई सन्मानासाठी पुढे यावे. आणि आता एक आगळा वेगळी दिलेले आहे. त्यांच्या पत्नी वीर नारी स्वाती बाबासाहेब कावरे यांना विनंती आहे की आपण आणि कांचन संतोष बोर्डे, आपणास विनंती आहे की आपण समोर यावे.
आणि यांचा सत्कार करण्यासाठी हरी तिचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मातृशक्ती आहे. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी सहर्ष स्वागत करते. एका नारीचा सन्मान दुसरी महिला या ठिकाणी करते. हा भारत देशाची संस्कृती आहे. पानोलीचा खरोखर आदर्श घेतला पाहिजे. सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि आजच्या या ऐतिहासिक दिवशी आजचा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होता. आज या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी महाराष्ट्रातून आलेले सर्व सैनिक, सर्व ग्रामस्थ, या ठिकाणी दोन्ही शाळांचे सर्व बालगोपाळ, खऱ्या अर्थाने आपल्या गावासाठी हा आजचा जो दिवस आहे तर तो खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे. आतापर्यंत आपण पाहतो की आपण जन्मल्यापासून आतापर्यंत जेवढे 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, हे कार्यक्रम आपण साजरे करत आहोत. पण या गावामध्ये आजचा हा जो कार्यक्रम आहे तर खऱ्या अर्थाने आपल्या देशासाठी सुद्धा स्पेशल आहे. कारण आजपर्यंत आम्हाला पण माहीत नव्हतं की आमच्या गावामध्ये 70 लोक सैन्यामध्ये आहेत किंवा आपल्या देश सेवेमध्ये आहेत. आणि याचं संघटन आमच्या गावातीलच 3-4 जे पुढच्या पदावर आहेत, मिलिटरीमध्ये आहेत, तर त्यांनी हे 1 महिन्यापूर्वी संघटन केलं आणि खऱ्या अर्थाने आज या गावाचा हा जो दिवस आहे तर तो ऐतिहासिक दिवस म्हणून या ठिकाणी कायम साजरा केला जाईल. जसं आपण 15 ऑगस्ट साजरा करतो तसा हा आज आपल्याला सैन्याकडून किंवा देशाकडून ह्या ज्या तोफा आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत तर हे आमच्या गावचं खऱ्या अर्थाने वैभव आहे आणि आम्हाला फार मोठा त्याचा अभिमान आहे. तर या ठिकाणी सर्व आमच्या गावामध्ये बाहेरून सर्व जे मिलिटरीमधील किंवा देश सेवेतील सर्वजण या ठिकाणी आले, त्यांचा परत एकदा मी सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि आभार मानतो. धन्यवाद. श्री संजय भगत, आपणास विनंती आहे की आपण समोर येऊन आपले मनोगत व्यक्त करावे.